Hello students, welcome to the part 4 of general pair of straight lines. This is the last lecture on the pair of straight lines. In this lecture, I will explain an example on finding median of a triangle. Example: triangle OAB is formed by the lines x square minus 4xy plus y square equal to 0 and the line 2x plus 3y minus 1 equal to 0. Find the equation of the median of the triangle drawn from O. तर इथं एक ट्रायंगल OAB दिलेला आहे and it is formed by the lines x square minus 4xy plus y square equal to 0 and the line 2x plus 3y minus 1 equal to 0. म्हणजे हा जो ट्रायंगल आहे, ट्रायंगल OAB हा 3 लाईन्सनी मिळून फॉर्म केलेला ट्रायंगल आहे. त्या 3 लाईन्सपैकी 2 लाईन ह्या जॉईंट इक्वेशनमध्ये आहेत आणि तिसरी लाईन ही आहे. असा ह्या 3 लाईन्सनी ट्रायंगल OAB तयार झालेला आहे. आणि प्रश्न काय आहे? फाइंड द इक्वेशन ऑफ द मेडियन ऑफ द ट्रायंगल ड्रॉन फ्रॉम O. तर O ह्या पॉइंटमधून पास होणारी जी मेडियन आहे ट्रायंगलची, त्याचं इक्वेशन आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. मग जे सिच्युएशन दिलेली आहे क्वेश्चनमध्ये ती तर डायग्राममध्ये दाखवलेली आहे. हा प्लेन आहे. प्लेन म्हणजे तुम्ही ही जी सिस्टीम आहे ओरिजिन एक्स ॲक्सिस वाय ॲक्सिस ह्यालाच आपण प्लेन म्हणतो. कोऑर्डिनेट प्लेन आहे हे. आता ह्या प्लेनमध्ये हा ट्रायंगल OAB इथं ओरिजिन आहे. ट्रायंगल OAB हा ह्या 2 लाईन्स आणि ही लाईन ह्यांनी तयार केलेला आहे. आता हे इक्वेशन ax स्क्वेअर प्लस 2hxy प्लस by स्क्वेअर इक्वल टू 0 ह्या टाईपचा आहे. म्हणजे ह्याच्यात ज्या 2 लाईन्स आहेत त्या ओरिजिनमधून पास होणार आहेत. मग त्या 2 लाईन्स इथं दाखवलेत. ह्या इक्वेशनमध्ये ज्या 2 लाईन्स आहेत त्या OA ही एक लाईन आणि OB ही दुसरी लाईन, ह्या 2 लाईन्स बघा OA आणि OB ह्या 2 लाईन्सचं हे जॉईंट इक्वेशन दिलेलं आहे. आणि ही तिसरी लाईन आहे AB, त्याचं इक्वेशन हे आहे. म्हणजे आपण ही डायग्राम काढलेली आहे जी सिच्युएशन प्रॉब्लेममध्ये दिलेली आहे, त्याच्यावरून आपण ही डायग्राम काढलेली आहे. बघा ह्या 2 लाईन्स म्हणजे OA आणि OB आहेत आणि ही तिसरी लाईन म्हणजे AB आहे. आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे तर O मधून ट्रायंगलला 3 मेडियन्स असणार आहेत. त्याच्यातली O मधून पास होणारी जी मेडियन आहे ती इथं OP ह्या सेगमेंटनं दाखवलेली आहे. मग ह्या OPचं इक्वेशन आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. OP ही O मधून पास होणारी ट्रायंगलची मेडियन आहे आणि आपल्याला त्याचं इक्वेशन फाइंड आउट करायचं आहे. तर सोल्युशनमध्ये ही डायग्राम आधी काढावी लागेल. त्याच्यानंतर जे इक्वेशन दिलेलं आहे बघा, इक्वेशन ऑफ द लाईन्स OA and OB इज, त्यांनी जॉईंट इक्वेशन दिलेलं आहे त्या 2 लाईन्सचं, एक्स स्क्वेअर मायनस 4xy प्लस वाय स्क्वेअर इक्वल टू 0. ह्याला आपण इक्वेशन 1 नंबर देऊया. इक्वेशन 1 हे 2 लाईनचं कंबाइंड इक्वेशन आहे. आता इक्वेशन ऑफ AB 2x प्लस 3y मायनस 1 इक्वल टू 0. आता याच्यावरून आपण y ची व्हॅल्यू फाइंड आउट करणार आहे. बघा देअरफॉर 3y इक्वल टू, ह्या टर्म्स ट्रान्सफर केल्या की 1 पॉझिटिव्ह होईल, 2x निगेटिव्ह होईल. देअरफॉर व्हॅल्यू ऑफ y इज 1 minus 2x divided by 3.
ह्याला इक्वेशन 2 म्हटलं. आता इक्वेशन 2 बघा, इक्वेशन 2 हे ए बीचंच इक्वेशन आहे. आपल्याला ज्या फॉर्ममध्ये पाहिजे त्या फॉर्ममध्ये आपण ते लिहून घेतलेलं आहे. तर ए हा ओ ए आणि ए बी चा इंटरसेक्शन पॉईंट आहे आणि बी हा ओ बी आणि ए बी चा इंटरसेक्शन पॉईंट आहे. मग इंटरसेक्शन पॉईंटला बघा, इंटरसेक्शन पॉईंट हा दोन्ही लाईन्सवरचा आहे. ए बी वरचा पण आहे, ए हा पॉईंट ए बी ह्या लाईनवरचा पण आहे आणि ओ ए ह्या लाईनवरचा पण आहे. म्हणजे ए हा पॉईंट ही दोन्ही इक्वेशन सॅटिस्फाय करतो. तसाच बी हा ज्या दोन लाईन्सचा इंटरसेक्शन पॉईंट आहे म्हणजे ओ बी आणि ए बीचा तो इंटरसेक्शन पॉईंट आहे. म्हणजे बी हा पॉईंट ही दोन्ही इक्वेशन सॅटिस्फाय करतो कारण तो दोन्ही लाईन्सवरचा पॉईंट आहे. मग आता इंटरसेक्शन पॉईंटला हे इक्वेशन ह्याचं इक्वेशन सॅटिस्फाय करणार आहे. म्हणजे ह्या इक्वेशन मध्ये जी वायची व्हॅल्यू आहे ती आपण इक्वेशन 1 मध्ये ठेवली तर ए आणि बी ह्या दोन पॉईंटसाठी आपण वायची व्हॅल्यू इक्वेशन 1 मध्ये ठेवली तर इक्वेशन 1 त्या दोन पॉईंटसाठी सॅटिस्फाय होणार आहे. बघा, आता मी इक्वेशन 2 मध्ये जी व्हॅल्यू आहे ती इक्वेशन 1 मध्ये ठेवणार आहे. ॲट द इंटरसेक्शन पॉइंट्स, फक्त इंटरसेक्शन पॉइंट्सनाच ती दोन इक्वेशन्स एकमेकांची इक्वेशन सॅटिस्फाय करणार आहेत. ॲट द इंटरसेक्शन पॉइंट्स इक्वेशन 1 must be satisfied by equation 2. म्हणजे इंटरसेक्शन पॉइंटला आपण इक्वेशन 2 मध्ये जी वायची व्हॅल्यू आहे ती 1 मध्ये ठेवली तर इक्वेशन 1 सॅटिस्फाय होणार आहे. Therefore, from 1 बघा, एक नंबरचं इक्वेशन आपलं असं आहे एक्स स्क्वेअर मायनस 4xy प्लस वाय स्क्वेअर इक्वल टू 0. आता ही जी वायची व्हॅल्यू आहे ती ह्याच्यामध्ये आपण सबस्टिट्यूट केली. Therefore, x square minus 4x y is 1 minus 2x divided by 3 plus y is 1 minus 2x divided by 3 whole square equal to 0. आपण ही वायची व्हॅल्यू फक्त जिथं जिथं वाय आहे तिथं ठेवलेली आहे. आता हे सिम्प्लिफाय करायचं. Therefore, x square मायनस ही सेकंड टर्म आहे तशी ठेवली 1 मायनस 2x डिवायडेड बाय 3 प्लस आता इथं न्यूमरेटरचा पण स्क्वेअर होईल आणि डिनॉमिनेटरचा पण स्क्वेअर होईल. न्यूमरेटरचा स्क्वेअर 1 मायनस 4x म्हणजे 1 मायनस 2x ब्रॅकेट स्क्वेअर आपण इथं लिहिलेला आहे प्लस 4x स्क्वेअर हा न्यूमरेटरचा स्क्वेअर झाला आणि डिनॉमिनेटरचा स्क्वेअर 9l इक्वल टू 0. Therefore, x स्क्वेअर आता ह्या मायनस 4x मल्टिप्लाय केलं की मायनस 4x डिवायडेड बाय त्याला डिनॉमिनेटर 3 आहे प्लस 8x स्क्वेअर डिवायडेड बाय ह्या दोन्ही टर्मसाठी डिनॉमिनेटर 3 आहे प्लस पुढं जी टर्म आहे 1 मायनस 4x प्लस 4x स्क्वेअर डिवायडेड बाय डिनॉमिनेटर 9
इक्वल टू 0. आता कॉमन डिनॉमिनेटर आपण 9 घेतला. बघा कॉमन डिनॉमिनेटर हा 9 घेऊया. म्हणजे ज्या टर्म्स एक्सप्रेशनमध्ये आहेत त्या सर्व टर्म्सचा छेद 9 घेतला. आता इथं 9 मल्टिप्लाय करावं लागेल. 9x². तर इथं 3च्या ऐवजी 9 घेतलंय म्हणजे 3 डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय केलं म्हणजे न्यूमरेटरला पण करावं लागेल. 12x प्लस इथं पण 3 मल्टिप्लाय करायचं आहे 24x². आता इथं 9 छेद आहे तोच आहे म्हणजे अंशात ज्या टर्म्स आहेत त्या आहेत तशा राहणार आहेत. प्लस 4x² इक्वल टू 0. आता हा जो डिनॉमिनेटर आहे तो इकडं शिफ्ट केला की तो 0ला रिड्यूस होईल. आणि ज्या सिमिलर टर्म्स आहेत त्या आपण कलेक्ट करूया. हा x²च्या 3 टर्म्स आहेत 24 आणि 13x². हा 37x² होईल. 37x² मायनस एक्सच्या 2 टर्म्स आहेत -16x आणि कॉन्स्टंट एकच आहे +1 इक्वल टू हा 9 इकडं ट्रान्सफर केलाय तो 0 × 9 0 होईल. म्हणजे असं एक इक्वेशन आपल्याला मिळालं 37x² -16x + 1 इक्वल टू 0. आता हे एक क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे एक्स मधलं आणि ते जर त्याचे 2 रूट्स आपल्याला मिळणार आहेत. आता हे इक्वेशन फॅक्टराइज होत नाही. आपण फक्त सम ऑफ रूट्सची व्हॅल्यू तिथं काढणार आहे. बघा इफ आता ह्याला इक्वेशन 3 म्हणूया. इक्वेशन 3 if x1 and x2 are roots of the equation 3, then बघा सम ऑफ रूट्स हा क्वाड्रॅटिक इक्वेशनसाठी आता इथं वापरायचं आहे. हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे ax² + bx + c = 0 ह्या टाईपचं हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. आणि क्वाड्रॅटिक इक्वेशनसाठी सम ऑफ रूट्स हा -b/a येतो. बघा m1 + m2 हा सम ऑफ स्लोप्सचा फॉर्म्युला आहे आणि सम ऑफ स्लोप्स किती येतो -2h/b. तो इथं नको आहे. इथं क्वाड्रॅटिक इक्वेशनसाठीचा सम ऑफ रूट्सचा फॉर्म्युला वापरायचा आहे आणि तो फॉर्म्युला x1 + x2 इक्वल टू -b/a आहे. म्हणजे x1 आणि x2 हे जर तुमचे रूट्स असतील तर x1 + x2 हा -b/a इतका येतो. x1 + x2 x1 + x2 x1 आणि x2 हे रूट्स घेतलेत आणि फॉर्म्युला आहे -b/a. तर -b बघा हा a आहे, हा b आहे आणि हा c आहे. b -16 आणि a 37 आहे म्हणजे इक्वल टू 16 / 37. हा x1 + x2 ची व्हॅल्यू आपण इथं काढून घेतली. आता इथं डायग्राम मध्ये बघा OP हा मेडियन आहे म्हणजे P हा ABचा मिड पॉइंट असणार आहे. OP मेडियन असल्यामुळे P हा सेगमेंट ABचा मिड पॉइंट असेल. मग मिड पॉइंट फॉर्म्युला पण तुम्ही आधी शिकलेला आहे. बघा A चे कोऑर्डिनेट्स A चे इथं लिहूया आपण इफ A = x1 y1 and b = x2 y2. Then midpoint P, then midpoint P of segment AB
सेगमेंट ए बीचा मिडपॉईंट पी काढायचा फॉर्म्युला असा आहे, x1 प्लस x2 डिव्हायडेड बाय 2 हा x कोऑर्डिनेट आणि y1 प्लस y2 डिव्हायडेड बाय 2 हा y कोऑर्डिनेट p ह्या पॉईंटचा. मग आपल्याला बघा x1 प्लस x2 ची व्हॅल्यू इथे मिळाली. मग त्याच्याच पुढे आपण x1 प्लस x2 डिव्हायडेड बाय 2 ही व्हॅल्यू फाइंड आउट करून घेऊया. x1 प्लस x2 अपॉन 2 इक्वल टू, बघा इथं 2 न डिव्हाइड केलं की इथं पण 2 न डिव्हाइड करावं लागेल आणि 2 न डिव्हाइड केलं की असा होईल 1/2 इंटू 16/37 म्हणजे 8/37. त्याची व्हॅल्यू ही 8 डिव्हायडेड बाय 37 इतकी येईल, 8/37. आता 8/37 बघा पीचा पहिला कोऑर्डिनेट हा आहे आणि त्याची व्हॅल्यू आपल्याला 8/37 एवढी मिळालेली आहे. पीचा हा पहिला कोऑर्डिनेट इथं मिळालाय 8/37. मग पीचा पहिला कोऑर्डिनेट मिळाला आणि पी हा ए बी ह्या लाईनवरचा पॉइंट आहे. बघा पी हा ए बी ह्या लाईनवरचा पॉइंट आहे. मग पी हा ए बी वरचा पॉइंट असेल तर पी हा ए बीचे इक्वेशन सॅटिस्फाय करत असतो. ही प्रॉपर्टी लक्षात ठेवायची. लोकसवरचा एखादा पॉइंट असेल तर तो लोकसचं इक्वेशन सॅटिस्फाय करतो. मग पी हा ए बी वरचा पॉइंट असेल तर ए बीचं इक्वेशन तो सॅटिस्फाय करणार आणि इक्वेशन ऑफ ए बी हे म्हणजेच हे आहे. इक्वेशन 2 मध्ये जे इक्वेशन आहे ते ए बीचं आहे. मग आपण पीचा एक्स कोऑर्डिनेट इथं ठेवला तर पीचाच वाय कोऑर्डिनेट आपल्याला मिळणार आहे. बघा पीचा एक्स कोऑर्डिनेट मी इथं फाइंड आउट केलाय, तो मी इक्वेशन 2 मध्ये ठेवला. पीचा एक्स कोऑर्डिनेट ठेवला तर करस्पॉन्डिंग वाय कोऑर्डिनेट पण पी ह्या पॉइंटचाच मिळणार आहे. बघा फ्रॉम इक्वेशन 2 y coordinate of p equal to, बघा y कोऑर्डिनेट p चा 1 मायनस 2 इंटू त्याचा x कोऑर्डिनेट 8/37 आहे, 8/37 डिव्हायडेड बाय 3 इक्वल टू 1 मायनस 16/37 डिव्हायडेड बाय 3. आता इथं आपण डिनॉमिनेटर सारखा करून घेतला. 37 मायनस 16, आता कॉमन डिनॉमिनेटर 37 येईल डिव्हायडेड बाय 3 इक्वल टू 37 मायनस 16 हा 21 येईल आणि हा अंशाचा जो छेद आहे तो मूळच्या छेदात येत असतो, हे लक्षात ठेवायचं. सिम्प्लिफिकेशनमध्ये अंशाला जर छेद असेल तर तो मूळच्या छेदामध्ये येतो. आता इथं 3 आणि 21 डिव्हाइड केल्यानंतर 7/37 ही व्हॅल्यू आपल्याला मिळाली आणि हा कोण मिळाला, वाय कोऑर्डिनेट ऑफ पी. आणि इथं एक्स कोऑर्डिनेट आहे म्हणजे पी चे कोऑर्डिनेट्स आपल्याला मिळाले. बघा देअरफॉर पी इक्वल टू एक्स कोऑर्डिनेट 8/37 आणि वाय कोऑर्डिनेट 7/37. आता ओ चे कोऑर्डिनेट्स आपल्याला माहिती आहेत. ओ म्हणजे ओरिजिन आहे आणि त्याचे कोऑर्डिनेट्स 0 0 असतात. अँड ओ इक्वल टू 0 0. आता ओ चे कोऑर्डिनेट्स माहिती आहेत, पी चे माहिती आहेत. तर स्लोप ऑफ ओ पी आपण काढणार आहे. बघा स्लोप काढायचा फॉर्म्युला तुम्ही आधी 9वी मध्ये किंवा 10वी मध्ये शिकलेला आहे, 10वी मध्ये शिकला असेल. स्लोप ऑफ ओ पी काय फॉर्म्युला आहे बघा, y2 मायनस y1 डिव्हायडेड बाय x2 मायनस x1
तुम्ही उलटा घेतला तरी पण चालते, y1 मायनस y2 डिवायडेड बाय x1 मायनस x2 केला तरी चालतोय. आता ह्याला आपण x1 y1 म्हणूया, ह्याला x2 y2 म्हणूया. बघा, देअरफॉर y2 7/37 मायनस 0 डिवायडेड बाय 8/37 मायनस 0 इक्वल टू, बघा 37ला 37 कॅन्सल होईल, 7/8 हा त्या लाईनचा स्लोप येईल. ओपीचा हा स्लोप झाला. आता ओपीचं इक्वेशन आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. मग ओपी ही ओरिजिन मधून जाणारी लाईन आहे, म्हणजे त्याचं इक्वेशन, ओरिजिन मधून जाणाऱ्या लाईनचं इक्वेशन y इक्वल टू mx ह्या टाईपचं असते. मग त्याच्यात फक्त m ही व्हॅल्यू आपल्याला भरायची असते. देअरफॉर इक्वेशन ऑफ द मेडियन, ओपी ही मेडियन आहे, इक्वेशन ऑफ द मेडियन ओपी इज y इक्वल टू mx. असं इक्वेशन आपण का घेतलं? ओपी हा ओरिजिन मधून जाणारा लाईन आहे आणि ओरिजिन मधून जाणाऱ्या लाईनचं इक्वेशन ह्या टाईपचं असतंय, जिथं XY व्हेरिएबल आहेत आणि m हा स्लोप आहे. मग स्लोप आपल्याला इथं मिळालाय, तो सबस्टिट्यूट करायचा. देअरफॉर y इक्वल टू स्लोप 7/8 इंटू x. आता हे सिम्प्लिफाय करायचं. 8y इक्वल टू 7x अँड देअरफॉर, बघा ही टर्म इकडं घेतली आणि साईड चेंज करून इक्वेशन मांडलं की 7x मायनस 8y इक्वल टू 0. हे ओपी ह्या मेडियनचं इक्वेशन असणार आहे. तर त्याच पद्धतीचं हे एक्झाम्पल तुम्हाला सॉल्व्ह करता येईल. ट्रायंगल OAB is formed by the lines x² minus 4xy plus y² equal to 0 and the line AB given by x plus y minus 2 equal to 0. Find the equation of the median of the triangle drawn from O. सेम मेथड आहे, सेम टाईप आहे, फक्त जॉईंट इक्वेशन्स बदललेत. तर त्याचा आन्सर पण दिलेला आहे. आन्सर इक्वेशन ऑफ मेडियन x मायनस वाय इक्वल टू 0 हा येतो. x मायनस वाय इक्वल टू 0.